नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये ई ग्रामर अँड आर्ट ट्युटोरियल्स. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला चित्रावरनं कळतच असेल की आपण आज कोणत्या महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याबद्दल आपण आज जवळजवळ सगळी माहिती जेवढी शॉर्टकट मेथडमध्ये आपल्याला समजून घेता येईल तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आपण कोणते कोणते मुद्दे कव्हर करणार आहे ते बघा. प्राथमिक माहिती आपण याच्यामध्ये कव्हर करू. त्यानंतर शिक्षण त्यांनी कशा प्रकारे घेतलं, त्यानंतर त्यांचा जीवनक्रम हा सनावळ्यानुसार आपण पूर्णपणे लिहून ठेवू, जेणेकरून हे MPSC UPSC करणारे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी कदाचित हा फायदेशीर ठरू शकेल. त्यानंतर साहित्य व त्याचे प्रकार, कुठल्या प्रकारचं साहित्य त्यांनी आता त्यांच्या जीवनामध्ये लिहिलं होतं आणि त्याचे प्रकार कसे होते हे पण तुम्हाला याच्यात पाहायला भेटेल. नंतर त्यांचे धार्मिक विचार कुठल्या प्रकारचे होते, कशा प्रकारचे होते हे तुमच्यासमोर मी मांडतो. नंतर शिक्षणविषयक विचार, शिक्षणाबद्दल त्यांचं मत काय होतं हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यांच्या जीवनाबद्दलची इतर माहिती ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्राथमिक माहितीमध्ये महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 गटकुन, तालुका खटव, जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांचा झालेला होता. ज्योतिरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. खरे आडनाव गोरे, पण फुलांच्या व्यवसायातून फुले हे नाव पडले. फुलेंची आई ते 9 महिन्यांची असताना वारली. त्यांचा सांभाळ त्यांच्या वडिलांची मानलेली विधवा बहीण सगुणाबाईने केला, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी फुलेंची आई 1 वर्षाची असताना वारली वगैरे असं दिलेलं आहे, पण त्यांची आई 9 महिन्यांची असताना वारली हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नंतर 1840 साली नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या 7 वर्षाच्या सावित्रीबाईंशी फुलेंचा विवाह झाला होता. सदाशिव गोवंडे, मोर विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र होते. आता शिक्षणाबद्दल जाणून घेऊया. प्राथमिक शिक्षण इसवी सन 1834 ते 1838 पंतोजींच्या मराठी शाळेत झालं, हे एक लक्षात ठेवायचे. पंतोजींच्या मराठी शाळेत त्यांचं शिक्षण झालेलं होतं. नंतर प्राथमिक शिक्षणात त्यांचा खंड पडला होता. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूल किंवा काही जण त्याला स्कॉटिश मिशनरी हायस्कूल म्हणून पण संबोधता, ही इंग्रजी शाळा होती, पुणे येथे झाले. 1841 ते 1847 या कालखंडात त्यांचं हे शिक्षण झालं. त्यांना एक उर्दू शिक्षक लागले होते, गफ्फार बेग मुन्शिफ. ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिटिच साहेब यांनी शिक्षणात त्यांना खूप मदत केली. थॉमस पेन यांच्या पुस्तकांचा प्रभाव त्यांच्यावर खूप पडला होता. त्यात बघा कुठले कुठले पुस्तक होते: जस्टिस ऑफ ह्युमॅनिटी, नंतर कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन्स आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचाही त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला होता. संत तुकाराम, मार्टिन लुथर किंग यांचाही त्यांच्यावर फार मोठा परिणाम झालेला होता. म्हणजे त्यांनी भारावून गेलेले होते ह्यांच्यामुळे ते. 1847 त्यांनी नेमबाजी, दांडपट्टा, तलवार व बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण महात्मा फुले यांनी लहुजी बुवा मांग साळवे यांच्याकडून त्यांनी घेतलेलं होतं. आता त्यांचा जीवनक्रम बघू. महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था जी होती त्यात इसवी सन 1848 भारतातील पहिली मुलींची शाळा, जे आपण नेहमी म्हणतो महात्मा फुलेंबद्दल की भारतातील पहिली मुलींची शाळा ही महात्मा फुलेंनी सुरू केली, तर ती बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात सुरू केली होती. यासाठी प्रेरणा त्यांना अहमदनगर मिशनरी स्कूल येथील प्राचार्या मिस फरार कडून मिळाली होती. आता त्यात त्यांना कोणाचं सहकार्य लागलं ही शाळा स्थापन करताना, तर तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यातच त्यांनी ती शाळा सुरू केली होती. मग एक तात्यासाहेब भिडे होते, मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर, केशव बावळकर, बापूसाहेब मांडे, सदाशिव गोविंद हाटे आणि जगन्नाथ सदाशिव हाटे यांचं त्यांना फार मोठं सहकार्य तिथे लाभलेलं होतं. त्यानंतर 1849 अस्पृश्यांना शिक्षणावरून वडिलांशी त्यांचा मतभेद झाला आणि त्यामुळे त्यांनी पत्नीसह गृहत्याग केला होता. अस्पृश्यांना शिक्षण देण्यावरनं त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्यामध्ये मतभेद होते, त्याच्यामुळे त्यांनी तो गृहत्याग केला होता खरा. 1951 अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे सुरू करण्यात आली, पण ब्राह्मणांचा त्याला विरोध झाला, त्यामुळे ही शाळा बंद पडली. मुलींची दुसरी शाळा 3 जुलै 1851 गावंडे व वाळवेकर यांच्या मदतीने अप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली होती, पण आर्थिक
सहाय्याअभावी ही शाळा त्यांची बंद पडली. 17 सप्टेंबर 1851 मुलींची तिसरी शाळा रास्ता पेठेत सुरू करण्यात आली. 15 मार्च 1852 मुलींची चौथी शाळा वेताळ पेठेत सुरू करण्यात आली. आणि 1852 मे अस्पृश्यांसाठी शाळा वेताळ पेठेत सुरू करण्यात आली. याच्याबद्दल मी जसं तुम्हाला सांगितलं. 1852 मे अस्पृश्यांसाठी शाळा वेताळ पेठेत सुरू करण्यात आली. त्यावेळी गुराजी अप्पाजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक या शाळेत होते. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी त्यांचे सहकार्य त्यांना लाभले होतं. यात सदाशिव बल्लाळ गोवंडे, नंतर सखाराम यशवंत परांजपे, मोरे विठ्ठल वाळवेकर, नंतर वामन प्रभाकर भावे, विनायक बापूजी भांडारकर. आणि याच शाळेमध्ये अस्पृश्यांच्या शाळेतील कोण कोण शिक्षक होते त्यांना लाभलेले ते बघा. विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, नंतर राघो सुखाराम, नंतर विनायक गणेश, कोसो त्र्यंबक, धोंडो सदाशिव, गणू राघोजी आणि ज्ञानू शिवजी. शिवजी हे नाव लक्षात ठेवायचं, ज्ञानू शिवजी नाव आहे, शिवाजी नाहीये. ओके. नंतर आता 1882 साली त्यांनी पुना लायब्ररी हे दलितांसाठीचे पहिले वाचनालय सुरू केले. स्त्रियांसाठी असलेल्या शाळेचे कार्यकारी मंडळ स्थापन केले. यात आता कार्यकारी मंडळात काय होतं बघा. कार्यवाहक त्यांचे होते जगन्नाथ सदाशिव हाटे. स्त्रियांसाठी जी शाळा स्थापन केली होती त्याच्यासाठी कार्यकारी जे मंडळ होतं त्यात कोण कोण होतं बघा. कार्यवाहक होते जगन्नाथ सदाशिव हाटे. नंतर सदस्य कोण कोण होतं. अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव भवाळकळ, बापूजी मांडे, विष्णू भिडे, विष्णूशास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर. नंतर या काळात बहिष्कृत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी स्थापन केलं. हे नाव लक्षात ठेवायचं. या काळात भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ. नंतर 1848 मराठा जातींच्या मुलांसाठी शाळा बुधवारपेठ येथे सुरू केली. ही शाळा स्थापन करण्यासाठी जगन्नाथ सदाशिव हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे यांची त्यांना या ठिकाणी फार मदत झाली. आता हे शिक्षणातलं जे काम केलं होतं त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील या कामगिरीबद्दल विश्रामबाग वाड्यात मेजर कॅडी हा शब्द आहे, मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कार पुणे महाविद्यालयाचे डेक्कन कॉलेजचे ते तत्कालीन प्राचार्य होते, त्यांच्या मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी मदत दक्षिणा प्राइज फंडद्वारे ब्रिटिशांकडून ती मिळत होती. 10 सप्टेंबर 1853 महार मांग इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था त्यांनी स्थापन केली. 1855 पहिली प्रौढशाळा किंवा रात्रशाळा स्थापन करण्यात आली. त्यावेळेस 1856 सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांनी ज्योतिरावांना पुढे शरणागती पत्करली. त्यांच्यामध्ये काही संभाषण झालं. रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी आले होते त्यांना मारायला, पण त्यांच्यामध्ये काही संभाषण झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी, शेंडे आणि कुंभार या दोघांनी सुद्धा त्यांच्यासमोर शरणागती पत्करली होती. 1860 शेवणी जातीत पहिला पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला. 1858 अनाथ बालिकाश्रम त्यांनी स्थापन केला. 1863 जानेवारी आपल्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. भारतातील अशा प्रकारचे हे पहिले गृह होते. अनाथ मुलांचे संगोपन, बालकांची हत्या रोखण्यासाठी आणि विधवांना आधार म्हणून या गृहाची स्थापना करण्यात आली होती. या कामी ह्याच्यात त्यांना कोणाची मदत झाली बघा. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, नंतर राघो भांडारकर, बाबा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ, नंतर उमाशंकर, म गो रानडे, लाल शंकर यांचे सहकार्य त्यांना लाभलं होतं. आता त्याच वेळेस महात्मा फुलेंना दुसरं लग्न करण्यासाठी फार प्रेशराईज होत होतं. तर मग महात्मा फुलेंना मूलबाळ होत नव्हतं, त्यासाठी त्यांनी दुसरं लग्न करण्याचे नाकारले. त्यावेळी काशीबाई नावाची एक ब्राह्मण बालविधवा त्यांच्या बालहत्या प्रतिबंध गृहात बाळंत झाली होती. तिचा पुत्र त्यांनी दत्तक घेतला आणि त्याचं नाव यशवंत असं त्यांनी ठेवलेलं होतं. हे पण एक लक्षात ठेवायचं. 1865 न्हाव्यांचा एक दिवसाचा संप घडवून आणला आणि त्याच वेळेस तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातीभेद विवेकसार पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं. 1868 साली घरचा हौद अस्पृश्यांसाठी त्यांनी खुला केला होता. 24 सप्टेंबर 1873
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपण नेहमी ऐकतो सत्यशोधक समाजाची स्थापना फुलेंनी केली. तर 24 सप्टेंबर 1873 साली ही स्थापना त्यांनी केली होती. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचे घोषवाक्य होते. कारण की त्या काळात असं हे होतं की त्यांनी वेद, साहित्य, पुराण यांचाही अभ्यास केला होता. अनेक संस्कृत ग्रंथही वाचले होते. पण त्या काळात जाती आधारित हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासन व्यवस्था या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शूद्र, शेतकऱ्यांची आणि दलितांची दैन्यावस्था. यातून बाहेर पडण्याकरता एकमात्र उपाय होतं लोकशिक्षण. स्त्री, शूद्र यांना साक्षर करणे, ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे या उद्देशाने त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व समाजाची पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली. याबद्दल अजून माहिती आहे मराठीत मंगलाष्टके रचल्याबद्दल, पण त्याबद्दल मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. 25 डिसेंबर 1873 सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह लावण्यात आला. आता सप्टेंबर 1875 पुण्यात दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. 1876 कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, कॉन्ट्रॅक्टिंग हा शब्द असा, 1876 कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी त्यांनी स्थापन केली. 1877 व्हिक्टोरिया अनाथ आश्रम डॉक्टर शिवप्पा यांच्या मदतीने दुष्काळ पीडितांसाठी त्यांनी स्थापन केला. आणि त्याच वेळेस 1876 ते 1882 ते पुणे नगरपालिकेचे काय होते, सभासद होते. 1877 धनकवडी येथील दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प आयोजित केला. ज्योतिरावांच्या प्रेरणेने दीनबंधू साप्ताहिक सुरू करण्यात आले. याचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते. बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सहकार्यातून झाली. ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 रोजी स्थापन करण्यात आली. आता याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो. नारायण मेघाजी लोखंडे जे होते हे गिरणी कामगारच होते. ते गिरणीत काम करायचे. त्यावेळेस गिरणी कामगारांची फार मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असायची आणि त्यावेळेस 12 ते 14 तास काम करण्याचं आणि त्या दहशतीमध्ये राहायचं. यावेळेस नारायण मेघाजी लोखंडेंनी असं ठरवलं की आपण काहीतरी या गिरणी कामगारांसाठी केलं पाहिजे आणि त्यावेळेस मात्र त्यांनी ही संघटना स्थापन केली. तर ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. ही भारतातील पहिली संघटना मानली जाते. ही संघटना मुंबई येथे स्थापन झाली होती. महात्मा फुले यांनी या संघटनेस स्थापन करण्यासाठी मदत केली. याचा खरा उद्देश काय होता तर गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवणे हा होता. 1882 हंटर आयोगापुढे साक्ष दिली व त्यातून टिळक व आगरकरांची सुटका झाल्यानंतर मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. 1882 साली फुले यांनी हंटर कमिशनला मुलाखत देऊन आपले विचार स्पष्ट केले होते. त्याच्या काही मागण्या पुढील प्रमाणे होत्या. जसं प्रारंभिक शिक्षण सक्तीचं व मोफत असावं. त्यानंतर प्राथमिक शिक्षक शेतकरी वर्गातीलच असावा. दर 3 महिन्यात शाळांची तपासणी करावी. शूद्रासाठी सरकारने शाळा उघडाव्यात. स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढवण्यास सरकारने उपाययोजना कराव्यात. या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. नंतर अजून एक त्यांनी असा मुद्दा मांडला होता, प्राथमिक शिक्षक शेतकरी वर्गातलाच असावा आणि त्याला शेतीचं ज्ञानसुद्धा असावं की जेणेकरून शेतकरी जे असतील त्यांना तो शिक्षक त्या गोष्टीमध्ये काहीतरी मार्गदर्शन करू शकेल. हा पण त्यांचा एक मुद्दा होता. 11 जून 1885 मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यास नकार कळवला. 13 जून 1885 सत्तार 1 चे प्रकाशन केले. 2 मार्च 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट च्या सत्कार सभेला शेतकऱ्यांच्या वेशात ते आले होते. 11 मे 1888 मुंबई येथे रावसाहेब वडेदार यांच्यातर्फे महात्मा ही पदवी त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केलं म्हणून तेव्हापासून ते महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि 28 नोव्हेंबर 1890 मध्ये
त्यांचा मृत्यू झाला. आता ही झाली महात्मा फुलेंबद्दलची एक माहिती सनावळ्यांनुसार, म्हणजे त्यांनी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यात आपण इथे नमूद केलेले आहे. या व्यतिरिक्त सुद्धा सनावळ्यांमध्ये मी तुम्हाला अजून माहिती देणार आहे. आता पुढचा ह्याच्यातला आपण भाग बघूया. महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य व त्याचे प्रकार. साहित्य लिहिण्याचा काळ इथे आहे. साहित्य कुठल्या प्रकारचं होतं हे इथे नमूद केलेलं आहे आणि त्या साहित्याचं नाव काय होतं तर हे ग्रीन कलरमध्ये जे आहे ते साहित्याचं नाव होतं आणि ते का म्हणून लिहिलं होतं तर हे गुलाबी कलरमध्ये मी इथं लिहिलेलं आहे. आता प्रत्येक साहित्याबद्दल हे का लिहिलं हे नाही सांगू शकत, पण जेवढी माहिती मला मिळाली तेवढ्यावरनं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, इसवी सन 1855 त्यांनी एक नाटक लिहिलं तृतीय रत्न नावाचं. याची खरी मध्यवर्ती कल्पना काय होती तर ब्राह्मणी मूर्ती पूजेवरती अवलंबून होती. तृतीय रत्न नाटक हे ब्राह्मणी मूर्ती पूजेवर अवलंबून होतं. जून इसवी सन 1869 त्यांनी एक पोवाडा लिहिला होता. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा हा पोवाडा लिहिला होता. तर त्यावेळे त्या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला होता. जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लिहिला होता त्यात स्वतःला कुळवाडी भूषण अशी त्यांनी उपाधी दिली. आणि त्याच वेळेस त्यांनी असं ठरवलं होतं की आपण शिवाजी महाराजांच्या जी समाधी आहे ती शोधून त्याला म्हणजे दुरुस्त करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. नंतर जून इसवी सन 1869 त्यांनी परत पोवाडा लिहिला. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी याच्यावर त्यांनी हे लिहिलेलं होतं. इसवी सन 1869 त्यांनी एक पुस्तक लिहिलं ब्राह्मणांचे कसब. आता ह्या पुस्तक कोणावर अवलंबून होतं तर कुणबी, महार, माळी, मांग यांना त्यांनी अर्पण केलं. याची प्रस्तावना जी लिहिली होती ती बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. आता महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, मांग, महार याचे पुस्तक ग्रंथकर्त्याने परमप्रीतीने नजर केले असा त्यांनी ते एक मजकूर लिहिलेला होता. इसवी सन 1873 त्यांनी एक पुस्तक लिहिलं गुलामगिरी. तर हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्यांना त्यांनी समर्पित केला होता. गुलामांना दास्यातून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखवणाऱ्या युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांना हा त्यांनी ग्रंथ समर्पित केलेला होता. नंतर 24 सप्टेंबर इसवी सन 1876 त्यांनी एक अहवाल लिहिला. सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत त्याच्यामध्ये त्यांनी मांडली होती. मार्च 20 इसवी सन 1877 पुणे एक अहवाल लिहिला त्यांनी. पुणे सत्यशोधक समाजाचा त्यांनी तिथे रिपोर्ट दाखवला होता. नंतर एप्रिल 12 इसवी सन 1889 त्यांनी एक निबंध लिहिला. पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ हा त्याचा विषय होता. 24 मे इसवी सन 1877 एक पत्रक त्यांनी लिहिलं होतं. दुष्काळविषयी पत्रक होतं ते. नंतर 19 ऑक्टोबर इसवी सन 1882 त्यांनी एक निवेदन केलं. हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेलं हे एक निवेदन होतं आणि त्या निवेदनात काय काय होतं हे पण मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलंच होतं. 18 जुलै इसवी सन 1883 एक पुस्तक त्यांनी लिहिलं शेतकऱ्यांचा आसूड. आता हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं शूद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरता हे लिहिलेलं होतं पुस्तक. बहुजन समाजातील श्रमिकांच्या आर्थिक अवनतीचे चित्रण यात केले. तसेच ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणापायी भारतीय ग्रामोद्योग व कुटीर उद्योग कसे बंद पाडले गेले व ग्रामीण उद्योग व शेती यात आधुनिक तंत्रविज्ञान वापरावे हा उपायही त्यांनी या ठिकाणी सुचवलेला होता. हा शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकामध्ये आहे ते. 4 डिसेंबर इसवी सन 1884 त्यांनी एक निबंध लिहिला. महात्मा फुले यांचे मलबारींच्या 2 टिप्पणींविषयीचे तिथं त्यांनी मत स्पष्ट केले होते. 11 जून इसवी सन 1885 एक पत्र लिहिले. मराठी ग्रंथगार सभेस त्यांनी तिथे पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी त्याचा बहिष्कार केला होता. 13 जून इसवी सन 1885 त्यांनी एक पुस्तक लिहिलं सत्कार अंक 1. आता याच्याबद्दल मी अगोदरही बोललो होतो. ब्राह्मो व प्रार्थना समाजावर याच्यात त्यांनी टीका केली होती. नंतर पुढचा होता ऑक्टोबरच, त्याच वेळेस ऑक्टोबर इसवी सन 1885 त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं सत्कार अंक 2. 1 ऑक्टोबर इसवी सन 1885 त्यांनी एक पुस्तक लिहिलं इशारा नावाचं. 29 मार्च इसवी सन 1886 जाहीर प्रकटन केलं. ग्रामोशान संबंधित हे जाहीर खबर त्यांनी त्याच्यात लिहिली होती.
जून इसवी सन 1886 एक पत्र लिहिलं मामा परमानंद यास त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. जून इसवी सन 1887 त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजाविधी. या ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाच्या मंगलाष्टका केला. म्हणजे एखाद्या कुठल्याही पुजाऱ्याशिवाय किंवा कुठल्याही ब्राह्मणाशिवाय हे लग्न करायचं, याच्यामध्ये तो विधी कसा असावा यात त्यांनी ते दिलेलं होतं सगळं. इसवी सन 1887 काव्यरचना केली, अखंडादी काव्यरचना त्यांनी केली. 10 जुलै इसवी सन 1887 त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिलं, महात्मा फुले यांचे उईलपत्र असं त्याला त्यांनी नाव दिलं होतं. आणि शेवटी त्यांनी एक लिहिलं होतं, त्यांचा मृत्यू तर 1890 साली झाला होता, पण त्यानंतर त्यांचं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. इसवी सन 1891 हे प्रकाशन झालं पुस्तक. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हे त्यांनी मांडलं. यात विश्व कुटुंबवादी कुटुंबवादाची सुसंगत मांडणी त्यांनी करून दाखवली होती. तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी हे त्यांनी इथे सांगितलं होतं. आता झाली त्यांची ग्रंथरचना. त्याच्यानंतर त्यांचे धार्मिक विचार काय होते हे पण आपल्याला जाणून घ्यायचंय. तर बघा, त्यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला विरोध केला, कर्मकांड व रूढी यावर टीका केली. तरी ते नास्तिक नव्हते, ते ईश्वराला नार्मिक म्हणत. सर्वांचा नियंत्रक नार्मिक असा ते उल्लेख करत असत. हे एक लक्षात ठेवायचं. सर्व मानवांचा एकच धर्म असावा, एक धर्म एक ईश्वर हे त्यांचं मत होतं. मूर्तीपूजा, अवतार अशा कल्पनांना त्यांनी सपशेल विरोध केला. ईश्वरनिष्ठ मानवतावाद या धार्मिक विचाराचा पाया त्यांनी रोवला. ईश्वर उपासनेला मध्यस्थाची गरज नसे, याच्यावर त्यांनी एक असं उदाहरण दिलं होतं की जसं आपल्याला आई वडिलांना भेटण्यासाठी कुठल्याही प्रकारे मध्यस्थाची गरज नसते, तर त्याच वेळेस ईश्वर उपासनेला कुठल्याही प्रकारे मध्यस्थाची गरज नसते असं त्यांनी सांगितलं. ईश्वरावर विश्वास, सत्याचा शोध आणि नीतीची जोपासना ही 3 तत्वे त्यांच्या धर्मविषयक विचारांचा गाभा आहे. महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक काय विचार होते ते पण आपण जाणून घेऊ. बघा, ब्रिटिशांची शैक्षणिक धोरणं त्यांना मान्य नव्हती. उच्चवर्णीयांसाठी पुष्कळ खर्च होता, पण खेड्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नव्हते. या पद्धतीने त्यांनी जाहीरपणे टीका केलेली होती. त्याच पद्धतीने सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्व वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी आहे असे दिसून आल्यावर शिक्षण खालच्या वर्गातील तळागाळातील लोकांना मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण खालच्या वर्गास देण्यावर अधिक भर दिला होता. तर त्यावेळेस एक प्रकार असा घडला होता. 1882च्या हंटर आयोगापुढे पाठवलेल्या निवेदनात ज्योतिबा काय म्हणता बघा, खेड्यात जाण्यास शिक्षक तयार होत नाही म्हणून त्यांच्या पगारात वाढ करावी आणि दलित विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन म्हणून त्यांना शिष्यवृत्ती द्यावी, हे त्यांचं मत होतं. ज्योतिबा म्हणतात खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय करावी, खेड्यात जाण्यास शिक्षक तयार होत नाही म्हणून त्यांच्या पगारात वाढ करावी, दलित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती द्यावी. तसंच शिक्षण असे असावे की तरुणांमध्ये स्वतःचा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे. बहुजन समाजातील शिक्षक असावेत. महात्मा फुले यांच्या डोळ्यापुढील समाज शोषक व शोषितांच्या रूपात होता. त्यांनी शेठजी, भटजी व लाटजी यांच्या विरोधात शोषित जातींच्या एकजुटीवर भर दिला. वर्ग, जाती हे कृत्रिम भेद नष्ट करून समाजधिष्ठित समाज निर्माण करणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते. त्यात त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावं हे त्यांनी त्यावेळेसच मांडलं होतं. प्रशिक्षित शिक्षकाची तरतूद करावी, प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष द्यावे, नंतर ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण, नंतर राष्ट्रीय निर्माणासाठी शूद्रांना शिक्षण महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी त्यावेळेसच मांडलं होतं. शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल विचार हे घडलेच पाहिजे असं त्यांचं मत होतं. नंतर व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण सुद्धा किती गरजेचं आहे हे त्यावेळेस त्यांनी मांडलं. नंतर त्रिभाषा सूत्राचा त्यांनी अवलंब केला. शिष्यवृत्ती व वसाहती गृहाची सुविधा त्यांनी मांडली. तसंच शिक्षण विषयक ज्ञान व विचार त्यांनी मांडले. आता फुलेंबद्दलची इतर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
महात्मा फुले यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धावेळ शिक्षक म्हणून कार्य केलं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, मुलींची तिसरी शाळा जी होती त्या शाळेला जे अर्थसहाय्य कमी पडत होतं, तर त्यावेळेस शिक्षक म्हणून काम केलं होतं त्यांनी. म्हणजे आपल्याला ॲटलिस्ट थोडाफार पगार मिळेल आणि त्यातनं ही शाळा चालू, यासाठी त्यांनी तिथे शिक्षक म्हणून काम केलं होतं. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1869 त्यांनी केला. महाराजांची त्यांनी ती समाधी शोधून काढली, त्याचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर आधारित, महाराजांवर आधारित त्यांनी पोवाडे सुद्धा लिहिलेले आहेत. महात्मा फुले यांना मारण्याचा प्रयत्न, जसं मी तुम्हाला अगोदर यांच्याबद्दल बोललेलो आहे, त्यांना मारण्याचा प्रयत्न नामदेव शेंडे व धोंडीबा कुंभार यांनी केला होता. नंतर शिक्षण घेऊन, पण त्यांच्यापैकीच दोघंही अशिक्षित होते, पण त्यानंतर त्या दोघांनी शिक्षण घेऊन धोंडीबा कुंभार यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिले, म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं. आणि नामदेव शेंडे हे नेहमी त्यांचे एक प्रकारे बॉडीगार्ड म्हणून त्यांच्यासोबत, अंगरक्षक म्हणून त्यांच्यासोबत राहिले. 1875 न्यायमूर्ती म गो रानडे यांनी आयोजित केलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीस त्यांनी संरक्षण दिलं होतं महात्मा फुलेंनी. महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध धार्मिक स्थितीवर आधारित आहे. पाणी पुरवठा, धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वनसंरक्षण या बाबतीत दूरदर्शी संकल्पना प्रथम फुलेंनी या सरकारपुढे मांडल्या होत्या. 1865 विद्वांच्या केशवपनाला आळा घालण्यासाठी तळेगाव, ढमढेर व ओतूर येथे नाव्यांचा 1 दिवसांचा संप त्यांनी घडवून आणला आणि त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला होता. कारण की ह्याच्या मागचं कारण एक असं होतं, त्यांची गुरुकन्या होती जी 9व्या वर्षी विधवा झाली. विधवा होऊन तिचे मुंडन केले, तिचे हाल पाहून फुल्यांना फार मोठा आघात बसला होता आणि याच वर्षी ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांचा फार मोठा अपमान झाला होता. मित्र त्यांचा खूप चांगला होता, पण इतरांनी मात्र त्यांचा अपमान केला आणि त्यावेळेस तो मित्र काहीच बोलू शकला नाही, समाजापुढे तो जाऊ शकला नाही. आणि नंतर त्यांनी ह्यावेळेस 1865 मध्ये विद्वांच्या केशवपनाला त्यांनी तो आळा घातला आणि त्याच्यासाठी त्यांनी संप केला होता 1 दिवसीय. रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था राखावी असं सरकारला त्यांनी निवेदन दिलं होतं. म्हणजे सरकारच्या तिजोरीतून हा पैसा खर्च करावा आणि शिवाजी महाराजांच्या समाधीची ती व्यवस्था राखावी, हे फार गरजेचं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. 1875 खतफोडीचे बंड त्यांनी घडवून आणले. पुणे व नगर जिल्ह्यात याला ज्योतिरावांचा पाठिंबा होता. सावकारशाही विरुद्ध लढा देण्यासाठी झालेली ही शेतकऱ्यांचं बंड होतं आणि हे बंड सुमारे 2 वर्षे चाललं होतं. जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचा पहिला असहकार म्हणजे कर न देणे हा असहकार हा अडवण्यात आला होता. ज्योतिबांचे टीकाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी फुले यांना दिलेल्या पदव्या शूद्र जगद्गुरू असं ते म्हणायचे आणि शूद्र धर्म संस्थापक असंही ते त्यांना म्हणायचे. आणि पुढचं बघा, ज्योतिबांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात 3 चळवळी सुरू झाल्या. 1 दलितोद्धार चळवळ, याची सुरुवात ज्योतिरावांच्या प्रेरणेमुळे शिवराम कांबळे व गणपतराव फलगावकर यांनी केली. तसंच कामगार चळवळ कृष्णराव भालेकर व नारायणराव लोखंडे यांनी केली. आणि तिसरं होतं ब्राह्मणेतर चळवळ, ही केशवराव जेधे व नारायण जवळकर यांनी ही चळवळ सुरू केली. माझ्या मते मी तुम्हाला बरीच माहिती दिली असेल, काही माहिती राहूनही गेली असेल, तुम्ही ती माहिती कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. कदाचित तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये या माहितीचा उपयोग होऊ शकतो. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू व्हेरी मच.